चांगल्या पद्धतीची झाली। यामध्ये त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल म्हणून सुद्धा आपलं पद भूषवलेलं आहे। चाकूरकर आज अत्यंत दुःखद अशा प्रकारचा दिवस आहे। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये ज्यांना राजयोगी नेता म्हणून आपण ओळखतो असे शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं आज दुःखद निधन झालं। जवळजवळ 6 दशकं त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सेवा केली। लातूरचे नगराध्यक्ष, आमदार, विधानसभेचे उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष, त्यानंतर मग लोकसभेमध्ये देखील गेल्यानंतर त्या ठिकाणी मंत्री, लोकसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष, देशाचे गृहमंत्री असा एक अतिशय बृहद प्रवास आणि त्यानंतर राज्यपाल असा एक अतिशय बृहद प्रवास हा त्यांच्या जीवनाचा राहिला। आणि या सगळ्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक अजातशत्रू अशा प्रकारचं नेतृत्व, पक्षाच्या भिंतीच्या पलीकडे, जाती धर्म भाषेच्या भिंतीच्या पलीकडे नेहमीच त्यांचं नेतृत्व राहिलं। आणि संपूर्ण एवढ्या मोठ्या राजकीय आयुष्यामध्ये कधीही एक डाग देखील त्यांच्यावर लागला नाही, कधी कुठला भ्रष्टाचाराचा आरोप देखील त्यांच्यावर झाला नाही। अतिशय स्वच्छ चारित्र्य हे त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं। उत्तम वक्ता म्हणून त्यांची ओळख होती। मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व भाषांवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं। आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणून तर ज्या प्रकारे त्यांनी कामकाज हाताळलं, त्यामुळे त्या अध्यक्षपदाचा बेंचमार्क हा तयार करण्याचं काम त्यांनी केलं। या सगळ्या वाटचालीमध्ये सर्वपक्षीय जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले। ते आपल्या विचारांशी नेहमी प्रतिबद्ध राहिले, पण प्रत्येक विचाराचा सन्मान त्यांनी नेहमी केला। आणि म्हणूनच एक असं नेतृत्व होतं की ज्यांनी राजकारणामध्ये एखादा योगी ज्या प्रकारचं जीवन जगतो तसं जीवन जगण्याचा प्रयत्न केला। आज त्यांच्या जाण्यामुळे निश्चितच महाराष्ट्राची आणि देशाची एक मोठी हानी झाली आहे। मात्र हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो की राजकीय संस्कृती कशी असावी आणि सुसंस्कृत नेता कसा असावा या संदर्भात कोणालाही त्या ठिकाणी प्रेरणा घ्यायची असेल तर ती शिवराज पाटील साहेबांकडनं नेहमीच घेता येईल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे। वैयक्तिक माझा देखील त्यांच्याशी संबंध आला आणि मला आजही आठवतं की माझ्या मागच्याही कार्यकाळामध्ये ज्यावेळी मी काही चांगले निर्णय केले त्यावेळी समोरून स्वतः फोन करून हा निर्णय चांगला आहे, या निर्णयाचा फायदा होईल याबद्दल अभिनंदन करणारी अशा प्रकारची त्यांची एक मला असं वाटतं वृत्ती होती की ज्यातनं चांगल्याला चांगलं म्हणण्याचा एक नेहमी त्यांचा भाव असायचा। अनेक वेळा त्यांच्याशी भेटी व्हायच्या। अतिशय कुठल्याही गोष्टीचं सविस्तर ज्ञान असल्यामुळे त्यांच्याशी बोलणं हा देखील एक मला असं वाटतं एक पर्वणी ती असायची। आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की
तसं अतिशय जबाबदार अशा प्रकारचं त्यांचं रूप होतं. एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर विश्वास वाटायचा अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व होतं. त्यामुळे निश्चितच सर्वांना त्यांची आठवण राहील. लातूर शहराला, लातूर जिल्ह्याला तर त्यांचं इतकं सानिध्य लाभलं. 7 वेळा लोकसभेला आणि 2 वेळा विधानसभेला ते इथनं निवडून गेले. त्यामुळे निश्चितच एक मोठी पोकळी आहे. मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही त्यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबावर आणि जे बृहत कुटुंब आहे, जो मित्रपरिवार आहे, या सगळ्यांवर ही जी काही या ठिकाणी दुःखाचं संकट आहे त्यातनं बाहेर निघण्याकरता ईश्वर सर्वांना शक्ती देव, अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एखादी वैयक्तिक आठवण सांगतील? अशा अनेक आठवणी आहेत. म्हणजे मला आठवतं, मी जसं मगाशी सांगितलं की जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात त्यांनी मला स्वतः फोन करून माझं अभिनंदन केलं होतं आणि त्यानंतर आमची भेट झाली. त्यावेळेस जवळपास अर्धा तास ते जलसंधारणाचा हा जलयुक्त शिवारचा कार्यक्रम कसा ट्रान्सफॉर्मेशनल आहे आणि तो कसा महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे या संदर्भात त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलं. अर्चनाताई देखील ज्यावेळेस आमच्या सोबत आल्या त्यावेळेसही साहेबांनी सांगितलं, मी तर जिथे आहे तिथेच मी जीवनभर राहणार आहे, पण आता त्यांनी जो मार्ग स्वीकारलेला आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि तुम्ही उत्तम प्रकारे त्यांची काळजी घ्या आणि चांगलं सुसंस्कृत राजकारण झालं पाहिजे याकडे लक्ष द्या, अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस भावनाही व्यक्त केली होती. त्यामुळे अनेक असे अनुभव आहेत की ज्यातनं त्यांचं मोठेपण हे निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी स्पर्श करून गेलं. हिंदी ठीक आहे, त्या संदर्भात जरूर मला असं वाटतं, कारण खरं तर माननीय देशाचे प्रधानमंत्री महोदय श्री नरेंद्र मोदी यांच्याही मनात पाटील साहेबांची खूप आदराची भावना आहे आणि मला असं वाटतं की त्यांची भेट देखील ज्यावेळेस झाली तर जवळपास तासभर ती भेट त्या ठिकाणी झाली, विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामुळे त्यांचा जो काही त्यांची आठवण आणि त्यांचा उचित सन्मान है तो तो राहीलच. आज हम सभी के लिए ये बहुत ही दुख की बेला है कि हमारे देश के पूर्व गृह मंत्री और लोकसभा के पूर्व अध्यक्ष शिवराज पाटिल चाकूरकर जी, इनका निधन हुआ है. उनके निधन से एक राजनीति में बहुत ही संस्कारी इस प्रकार का नेतृत्व हमारे बीच से निकल गया है. करीब 6 दशकों तक भारत के और महाराष्ट्र की राजनीति में उनका वजूद रहा है. वे 7 बार लोकसभा के सदस्य रहे, 2 बार महाराष्ट्र की विधानसभा के सदस्य रहे. वो महाराष्ट्र में मंत्री रहे, केंद्र में मंत्री रहे, महाराष्ट्र में विधानसभा के उपाध्यक्ष और विधानसभा के अध्यक्ष रहे, लोकसभा के उपाध्यक्ष और लोकसभा के अध्यक्ष रहे. और इस पूरे कार्यकाल में उन पर कभी एक आरोप भी नहीं लगा. एक बेदाग छवि के साथ उन्होंने अपना जीवन व्यतीत किया है. विचारों के साथ उनकी प्रतिबद्धता रही है और हमेशा सभी प्रकार के लोगों के साथ उन्होंने बिना किसी भेदभाव के बर्ताव किया है. कभी किसी की जाति, धर्म, भाषा, अमीर, गरीब, ऊंच नीच, इसका कभी विचार उन्होंने नहीं किया. इसीलिए भारत की राजनीति में जो पार्टी पॉलिटिक्स से ऊपर उठकर नेता देखे गए, उनमें से एक ऐसे शिवराज पाटिल जी थे. हमारे महाराष्ट्र के और देश के विकास में उनका एक बड़ा योगदान रहा है. और विशेष रूप से मैं ऐसा मानता हूं कि कुल उनके पूरे राजनीतिक करियर को हम देखें और उनके व्यक्तिगत जीवन को भी देखें तो किसी को भी प्रेरणा मिले, इस प्रकार का प्रेरणादायी उनका जीवन हमेशा रहा है. मैं आज उन्हें बहुत ही विनम्र श्रद्धांजलि अर्पण करना चाहता हूं और साथ ही में उनके परिवार को और सारे जो उनके परिवार के दोस्त हैं, जितने
बृहद परिवार के सभी सदस्य हैं, ऐसे सभी लोगों को ये दुख सहन करने की शक्ति ईश्वर दे, ऐसी ईश्वर से प्रार्थना करते हैं। साहेबांचं एक स्वप्न आहे साहेब, नाईट केअर चालू करायचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शोक संदेश केला. राज्याच्या राजकारणातील एक मुश्किल पद्म पुरस्कार बरोबर कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आज वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप दिला. त्याचं राजकारणात निष्कलंक नेतृत्व म्हणजे शिवराज पाटील चाफेकर यांचं नाव या गणलं जातं आणि या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव गणलं जातं. एकंदरीत आपण हा प्रचंड जनसमुदाय पाहू शकता. त्याच्यावर प्रेम करणारा जनसमुदाय आहे. राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचा दुःख आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. आपण पाहू शकता हा जनसमुदाय लाखोच्या संख्येने आहे आणि सगळ्या मानवाला खऱ्या अर्थानं एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेवटची भेट म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारे यांच्यावर तोलात करण्यासाठी हे करते हॅलो प्रचंड जनसमुदाय आज इथं जमलेला आहे. शेतकऱ्यांची जे अंत्यविधी आहे ती अंत्यविधी उद्या सकाळी 9 वाजता यांच्या देवघर या निवासस्थानापासून निघेल आणि 11 वाजता वरवंटी या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये पोहोचेल. उद्या त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळते. आपण पाहू शकतो आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्रद्धांजली आपली केली गेलेली आहे आणि इथं हा जमलेला जनसागर सोडला आहे. तो जनसागर या निष्कलंक नेत्यावरती प्रेम करणारा जनसागर आहे. नगराध्यक्षपदापासून ते देशाची केंद्रीय गृहनीती हा प्रवास त्यांनी अनुभवला आहे आणि त्या प्रवासादरम्यान कुठलाही कलंक नसणारा नेता म्हणून त्यांचं नाव आज या राज्यामध्येच नाही देशामध्ये घेतलं जातं. आपण पाहू शकता माझ्या बाजूला पाठीमाग कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांनी हा जनसमुदाय दाखवला. त्याच्यानंतर लाखोच्या संख्येनं यांच्यावर प्रेम करणारा जनसमुदाय इथं आज उपस्थित झालेला आहे. शिवराजजी पाटील चाकूरकर यांचा अंत्यविधी जरी उद्या होणार असला तरी त्यांचा जो चाहता वर्ग आहे त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग आहे मोठ्या प्रमाणात या लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे सर्व देशामध्ये आहे आणि तो समुदाय इथं त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित झालेलं आहे. पाहिलं तर राज्याच्या राजकारणामध्ये असा नेता होणेच नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे. उद्या आणखी काही काँग्रेसचे नेत्यांनी रचू शकत आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सुद्धा नेत्यांनी रचू शकत आहे. सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, मंत्री सुद्धा उद्या येण्याची शक्यता आहे.
उद्या सकाळी जर फोन दिला ते सुद्धा येईल आपल्याकडून माहिती मिळते. त्यातून इथे या नेत्याला संपूर्ण निरोपसुद्धा देतील. आपण पाहू शकता प्रचंड मोठ्या संख्येने हा जनसमुदाय इथं उपस्थित झालेला आहे. शिवराजी पाटील चाकरकर यांनी राजकारण करत असताना कधीही कुठलाही भेदभाव केला नाही, कुठलाही मतभेद त्यांनी निर्माण होऊ दिला नाही. विरोधी पक्ष असतील किंवा त्यांच्या पक्षाचे असतील, परंतु सर्व पक्षातील सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करणारा नेता म्हणून त्यांचं नाव गणलं जातं. आज 91व्या वर्षी वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी हा जगाचा निरोप घेतलेला आहे. तर एक नीटभाषी स्वभावाचे नेते म्हणून नेहमीच शिवराजी पाटील चाकरकर यांच्याकडे पाहिलं जातं. सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता. अनेक राज्याचं त्यांनी राज्यपालपद सुद्धा भूषवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांची ही मोठी राजकीय कारकीर्द ही त्यांनी सन्मान करून गाजवलेली आहे. त्यामुळं सर्वच लातूरकरांना नव्हे, संबंध राज्याला देशाला त्यांचा अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व होतं. आणि आज त्यांचं वयाच्या 91व्या वर्षी सकाळी पहाटे निधन झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक नेते, अनेक वेगवेगळे पक्ष, संघटना, कार्यकर्ते आज इथं येऊन श्रद्धांजली व्यक्त करत आहेत. उद्या सकाळी 9 ते 9:30 वाजता देवघर या निवासस्थानाची आणखी ते वरवंटी या त्यांच्या तिथपर्यंत ही अंत्ययात्रा निघेल. त्यासाठी प्रचंड जनसमुदाय आजपासूनच तिथं उसळताना दिसतो. उद्या आणखी चित्र वेगळं असू शकते. उद्या आणखीही वेगवेगळ्या पक्षाचे, संघटनेचे कार्यकर्ते, नेते येण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर शिवाजी पाटील चाकरकर यांच्या रचना पाटील चाकरकर ह्या जरी भारतीय जनता पक्षामध्ये असतील तरी ते नेहमीच म्हणायचे की पक्ष कुठलीही असो, सत्ता कुठलीही असो, फक्त राजकारण हे सुसंस्कृतपणाचं असावं, राजकारण हे स्वच्छ आणि निर्मळ असावं. अशा विचारांचे नेते म्हणजे शिवराज पाटील चाकरकर आज त्यांचं आग्रहानं नाव घेतलं जातं. एक शांत, संयमी आणि नीतभाषी नेते म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. या राजकारणामध्ये शिवराजी पाटील चाकरकर यांची नेहमीच आम्हाला पोकळी जाणवेल, पोकळी निर्माण होईल असंही मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच व्यक्त केलेलं आहे. आपण पाहू शकता मोठा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरे सावंत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पाटील, आमदार भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष देशमुख, वेगवेगळे मातबर नेते तिथं आज येऊन भेट देऊन गेलेले आहेत. उद्याही हा जनसंघर्ष वाढवू शकतो. वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेचे दोन योजना हे सुद्धा उद्या येणार आहेत अशी विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळते. त्याचबरोबर काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी, राहुल गांधी, त्याचबरोबर अशोक चव्हाण असे वेगवेगळे नेते उद्या सकाळी आपली हजेरी लावतील अशी ही माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. सकाळी 9 वाजता ही अंत्ययात्रा निघेल आणि 11 वाजता ही अंत्ययात्रा
इथे पोहोचेल या ठिकाणी अंत्यविधीचा कार्यक्रम आहे. आपण पाहू शकता वेगवेगळे नेते आत्ताच पाहू शकता आपण पंकजाताई मुंडे यासुद्धा इथं आलेल्या आहेत. त्या अध्यापन आहेत त्या इथं आलेल्या आहेत. पंकजाताई मुंडे त्या शिवराज पाटील चाकूरकर यांचं अंत्यदर्शन घेत आहेत. खरं पाहिलं तर पंकजाताई मुंडे यांनासुद्धा एक चांगलं मार्गदर्शन करणारे नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांना गणलं जातं. शिवराज पाटील चाकूरकर यांचा हा जो राजकीय प्रवास आहे, राजकीय अनुभव आहे, तो राजकीय अनुभव सर्व पक्षातील नेत्यांना मोलाचा दिला आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते आज शिवराज पाटील चाकूरकर यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहेत. पंकजाताई मुंडे यासुद्धा आलेले आहेत आणि त्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या मुंबई आत्महत्या पाटील चाकूरकर यांचं सांत्वन करत आहेत. आपण पाहू शकता इतके तळमळ एका नेत्यासाठी जरी पक्ष वेगळा असला तरी नेता हा खरा असतो. नेता हा जो निष्कलंक नेता आहे, निष्कलंक नेत्यासाठी ते असे नेते मिळून येतात. राजकारण हे निष्कलंक असले पाहिजे हे या माध्यमातून आपल्याला दिसून येते. त्यांनी जमवलेला हा जो जनसागर आहे, तो जनसागर या गोष्टीची साक्ष देतो. आपण पाहू शकता की मुंडे त्या आलेल्या आहेत. या भागाला पाहू शकता वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी नेते आणि सामान्य जनसागर हा थोडा मोठ्या प्रमाणात उसळलेला आहे. पंकजाताई मुंडे आलेले आहेत. पंकजाताई मुंडे अर्पण करत आहे. आपण त्याचा हप्ता अर्पण करत आहे. हजेरी लावताना दिसत आहे. बहुधा उद्या हा 11 वाजण्याची शक्यता आहे. उद्या पक्षाचे नेते उद्या येण्याची शक्यता आहे. गृहराज्यमंत्री अमित शहा हे सुद्धा येण्याची शक्यता आहे. असंही विश्वासनीय माहिती त्याला आणि पक्षातील नेते सुद्धा येणे बाकी आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा येऊन इथल्या लातूरच्या राजकारणात शिरा हरवला अशा भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या 56 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारचा कलंक नसणारा नेता निष्कलंक नेता म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर यांचं नाव घेतलं जातं. आज हा नेता अनंतामध्ये विलीन झालेला आहे आणि या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी या नेत्यांना विनम्र असं अभिवादन करण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष संघटना त्यांचे पदाधिकारी नेते मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री हे सुद्धा येऊन जात आहेत. कदाचित उद्यासुद्धा हा प्रवासाची शक्यता आहे. चाकूरकर यांचा नगराध्यक्षपदापासून केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा हा प्रवास निष्कलंक प्रवास म्हणून मानला जातो. पंकजाताई मुंडे ह्या आता निघत आहेत. आमच्या लक्षात घेतली माहिती पुन्हा दिवाळी अधिवेशन नागपूरसाठी रवाना होतील अशी माहिती मिळते.
मीडियाला जाऊ. बाहेर जरा मीडियाला जाऊ. जरा बाकीचे बाहेर आहे ना बाहेर बाहेर या ना जरा मीडियाला जाऊ. मी अंतिम श्वास घेतला आहे आणि मला असं वाटतं की ऋषितुल्य असा नेता, एक अत्यंत अनुभवी नेता, ज्यांनी आपलं जीवन खूप म्हणजे इतकं सुंदर त्यांची कारकीर्द आहे. त्यांना मी आदरांजली वाहते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ति देव, अशीच प्रार्थना. हिंदी ऋषितुल्य नेता, बहुत सालों से राजनीति में एक गांव से आकर देश के गृहमंत्री तक का प्रवास जिन्होंने तय किया, ये हमारे मराठवाड़ा के सुपुत्र परम आदरणीय शिवराज पाटिल ठाकुर जी को मैं श्रद्धांजलि अर्पित करती हूँ. ये दुख सहने की उनके परिवार को शक्ति दे, यही ईश्वर को प्रार्थना करती हूँ. और उनके काम के बारे में हमेशा मैंने सराहना की है. मुंडे जी और उनके हमारे परिवार के बहुत अच्छे ऋणानुबंध रहे हैं और वैसे ही रहेंगे. उनके विचारों को कायम रखने का जिम्मेदारी हम सब ने उतनी ही ज़रूरत से हम आगे लेके जाएंगे. पाहू शकता गेली 6 दशके लातूरच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू राहिले व देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्तिमत्व लातूरचे नगराध्यक्ष ते राज्यपाल असा हा प्रवास त्यांच्या सहकारी कॅमेरामॅन अजय आंबेसह महाराष्ट्र जीवन न्यूज देवघर लातूर.